नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या दिनांक 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. महापालिकेतील विद्यमान बलाबल लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. महापालिकेत एकूण 65 सदस्य आहेत. यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे 25, काँग्रेसचे 12, भारतीय जनता पार्टीचे 12, राष्ट्रवादी काँग्रेस 11, 4 अपक्ष आणि 1 यशवंत सेना असा पक्षनिहाय आकडा आहे. कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं आघाड्या अंतर्गत समन्वय आणि राजकीय डावपेचांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये आणि संख्याबळ अबाधित राहावं यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना हैदराबाद येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मुंबई येथे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या घडामोडीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं असून व्हिपचे काटेकोर पालन होणार का याकडं लक्ष लागलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आपल्या नगरसेवकांशी सातत्याने संपर्क ठेवून रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. महापौर पदासाठी 14 तर उपमहापौर पदासाठी 7 अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. परभणी शहर महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार परभणी शहर महापालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मात्र विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार या तारखेत बदल करून आता महापालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 12 फेब्रुवारी रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता परभणी शहर महापालिकेच्या बी रघुनाथ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी पीठासन अधिकारी हे नामनिर्देशन पत्राची छाननी करणार असून छाननीअंती वैध उमेदवारांची नावे पीठासन अधिकारी यांनी वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटांमध्ये पीठासन अधिकारी यांना लेखी नोटीस देऊन उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान घेणं आवश्यक असल्यास पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करतील. उद्या होणाऱ्या विशेष सभेमध्ये मतदानाची वेळ आल्यास प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. विशेषतः अपक्ष आणि यशवंत सेनेच्या सदस्यांची भूमिका निकालावर प्रभाव टाकू शकते. उद्या दिनांक 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीच्या निकालानंतर महापालिकेतील सत्तेचं चित्र स्पष्ट होणार असून पुढील कार्यकाळातील राजकीय समीकरणांनाही दिशा मिळणार आहे. त्यामुळं उद्याच्या निवडीकडं संपूर्ण परभणीचं लक्ष लागलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.